हॅलो. हां बोला. मगाशी नाश्ता करत होतो मी. बोला. हो हो चालेल, काय हरकत नाही. मी काय म्हणत होते, माझा मुलगा आहे आता 25 वर्ष चालू आहे. 25 वर्ष. हो आता सध्या. बरं. आणि तर काय विषय आहे? विषय असा आहे का, गेल्या वर्षी त्याचं लग्न केलं होतं मी, पण समोरच्या लोकांनी फसवलं आम्हाला. हं, मुलगी अशी वेडसर आहे, थोडी मंद आहे. हं, तिला काही समजत नाही, काही नाही, काही कोणतं पण काम सांगितलं तिचं लक्षात येत नाही. हं. मग त्याच्यामुळं तिला सोडून आम्हाला दुसरं लग्न करायचं त्याचं. तिला कुठे सोडणार? तिच्या आई वडिलांच्या घरी. वडिलांच्या घरी सोडणार? मग ते कसं ठेवून तिचा काही उपयोगच नाहीये ना. हं. ती जर हुशार पाहिली असते तर आपल्याला सोडता अजून सोडलात नाही? हा? अजून सोडलात नाही? नाही नाही, आता सध्या तिच्या माहेरी येते. तिच्या माहेरी आहे? हो, तिला जाऊन 6 महिने झाले. 6 महिने? हो. 6 महिने ती आणायचीच नाही तिला आता परत. 6 महिने झाले ती माहेरी राहते आणि वेडी कशी म्हटला तुम्ही? आता मग आम्हीच ठेवलं ना तिला. तुम्ही ठेवलात? हो. मला तिचे काय आई वडील मला काहीच कळलं त्यांना नाही. तिच्या आई वडिलांचा काय प्रॉब्लेम आहे, ती मुळातच तशी होती, पण त्यांनी खोटं सांगून आमच्याशी लग्न, माझ्या मुलाशी लग्न करायला हे केलं ना त्यांनी. हं, 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 हं. आणि मग लग्न घरी आल्यावर लक्षात आली ती. 1-2 महिने असं वाटलं बाबा शांत आहे, लागत असतं, त्याच्यामुळं आम्ही म्हणजे हे नाही केलं. मग नंतर हळूहळू लक्षात येत गेलं आमच्या, तर मुलगी थोडी वेडी आहे, मंद आहे. तुम्हाला कसं कळलं तुम्हाला ते? मग ते घरातल्या तिच्या वागणुकीवर त्याच्यावर कळलं ना. बोलत तुम्ही बोलत कोण नाही, बोलताय? शांत शांत राहते. मी सासू आहे तिची, समजा आई आहे मुलाची. आई. आणि घरात हो. अजून कोण कोण असतात? माझे 2 मुलं आणि मी. 2 मुलगी. 2 मुलं आहे. एक मुलीचं लग्न झालेलं आहे, एकच मुलगी आहे मला. तिचं लग्न झालेलं आहे आणि एक बिगर लग्नाचं आहे आता. म्हणजे एक मुलगा एक मुलगी? नाही नाही, 2 मुलं 1 मुलगी. 2 मुलगी आणि 1 मुलगी. हा. हां, मुलीचं लग्न झालं. हो, मुलीचं झालेलं आहे. आणि आता मुलापैकी कोणाचं झालं? मोठ्या मुलाचं झालेलं आहे. आणि हा लहान? आता हे छोटा अजून शिक्षण चालू आहे त्याचं. बरं. आणि लग्न कोणी केलं? आम्हीच केलं ना लग्न. तुम्ही स्वतःच केलात? हो. आणि तुम्हाला म्हणजे चौकशी वगैरे केलात नाही? चौकशी केली, म्हणजे माझी जाऊ आहे ना, माझ्या जावाची भाषाच होती ती. मग काय लांबची नव्हती. मग माझ्या गावाने सांगितलं, ताई हुशार आहे, असं आहे तसं आहे, घरातलं सगळं काम करते. तुमची असं म्हणून मग भाचीच आहे म्हणताय? हा, जावाची भाषा. मग तुम्हाला कळलं नाही ते तिचा प्रॉब्लेम आहे ते? मग एवढं बघण्यात नाही आलं ना. तिची आई म्हणे ताई तुला हुशार आहे, सगळं काम करते, असं तसं. मी म्हटलं मला काय काम करायलाच पोरगी पाहिजे म्हटलं घरामध्ये, मला थोडी तिला कामाला लावायचंय. कुठून बोलताय मतलब? मी संभाजीनगर. कुठे आलं हे? औरंगाबाद. हे औरंगाबाद? जालना. जालना. जालना औरंगाबाद. हो. बरं बरं. तर मग ती 6 महिन्यापासून गेली, तर मग तिला आणायचंच नाहीये. मी म्हटलं मग बघू. ती कसं आणून पण मुलाचं सारखंच नाही होणार ना जेवणाचं. आता मी काय ती राहू काय येत शकते? नाहीये? ती नाही येते, ती यायला तयार आहे, पण आम्हीच आणत नाही तिला. कसं ती मुळात असं एक शांत स्वभाव आहे तिचा. आमच्या दोघं नवरा बायको सुद्धा एकमेकाला बोलत नाही. म्हणजे ती नवऱ्यासोबत पण जास्त बोलत नाही, हसून खेळून राहत नाही, शांत अहो, शांत मग राहते. 6 महिने ती तुमच्या घरात होती हो. आणि आता तिला वाऱ्यावर सोडणार? हां? मग आता तिचा स्वभावच मुळात म्हणजे तुम्ही शांत. तुम्ही आता लग्न केलात हे हो ते रीतसर मॅरेज केलात? हो रीतसर नोंद केलात? हो. काय आहे पुरावा तुमच्याकडे? लग्न पुरावा काय, लग्नच केलं ना, पुरावा काय आहे आता? लग्न केलात याचा पुरावा काय आहे तुमच्याजवळ? तिच्याशी लग्न केलात ते? पुरावा तर काय, आता सगळे नातेवाईक होते लग्नाला. रेशन कार्डवर नाव चेंज केलं तिचं? नाही ना, नाही झालं अजून. आधार कार्डवर चेंज केलात? नाही ना, नाही झालं. बरं. आणि तरीसुद्धा तुम्ही तिला 6 महिने ठेवलात हो तुमच्या घरात? हो. कोणत्या बेसिकवर ठेवलात? मग सुधरा बाबा,
येईल चांगली चांगली झाली तर आपण इलाज ठेवू, कशाला हे करायचं. पण ती सुधारायसारखी तिची कंडिशन नाहीये. पण दुसऱ्याची पोरगी 6 महिने तुम्ही घरात ठेवलात. हा, घरात ठेवलात म्हणजे काय बांधून ठेवलेला तिला की बांधून कशाला ठेवायचं आता. तुम्हाला मोकळेपणा कळलं केव्हा तुम्हाला की ती नवरा बायको बोलत नाही आहेत किंवा काय? मग त्यांनी मुलांनी सांगितलं ना म्हणे, मम्मी ही बोलतच नाही म्हणे, शांत शांत 6 महिने लागले कळायला. 2-3 महिन्यातच सांगितलं त्यांनी. मग मी तिच्या आईला सांगितलं. ती म्हटलं अहो ऐका बोलतच ताई नाही. ऐका, तुम्ही कोण बोलात? मी अमोल गावडे बोलतोय. हो हो मी हो तुम्हाला मगाशी मी नाश्ता करत होतो आणि मगाशी कसं तुम्ही जेव्हा बोललात तेव्हा मी तुम्हाला पटकन बोललो बघा काहीतरी, तेव्हा तुमच्या लक्षात यायला पाहिजे होतं. ऐका सांगतो, तुम्ही गुन्हेगार आहात माहिती आहे तुम्हाला? हो. तुम्हाला माहिती आहे तुम्ही गुन्हा करताय? माहिती आहे तुम्हाला? हॅलो, हा हा. तुम्हाला माहिती आहे का किती मोठा गुन्हा करताय तुम्ही? पण मग आता मुलाची लाईफ कशी लाईफ पर्याय नाही. आता तुम्ही तुमच्या सांगतो चूक तुमची आहे पूर्णतः. मुळात आधी तुमचं तुम्ही लग्न केलात, नात्यात केलात, नात्यात म्हटल्यानंतर तिला ओळखता तुम्ही. हो. मग ओळखता, मग तिला वेळी कसं 6 महिने ठरवला तुम्ही? तुमच्या मागण्या पूर्ण होत नव्हत्या. तुमच्या मागण्या पूर्ण होत नव्हत्या, बरोबर की नाही? मागण्याचं काही नव्हतं, मागण्या बिगण्या काही नव्हतं. फक्त ते दोघं नवरा बायको चांगले राहिले पाहिजे हीच इच्छा होती. दुसरी चांगले अजून कसं राहणार चांगले? ती गप्प होती, ती ती तुमच्यासमोर आवाज करत नव्हती. हो. अजून किती चांगलं राहायचं तिने? म्हणजे ते आवाज करायचं नाही म्हणजे असं नाही का उलटून बोलायला पाहिजे. ती जर बोलली असेल तर तुम्ही तिला मारला पण असता. ते नाही, त्यांच्या दोघा नवरा बायको मध्ये संवाद वगैरे चांगला राहायला पाहिजे ना. ऐका सांगतो, ऐका. हो मी अमोल गावडे बोलतोय हो आणि मी लिगली NGO आहे. हो कळलं ना? हो. तुम्ही चुकीच्या व्यक्तीला फोन केलात. अच्छा अच्छा. हां, मी असले धंदे करत नाही. मी कोणाला वाऱ्यावर सोडत नाही. आणि हा व्हिडिओ बनतोय. हो हो हां, तुम्ही जे काय बोलताय ना ते मी व्हिडिओ बनवतोय का लोकांच्या समजुतीसाठी, लोकांना कळावं की असेही लोक असतात. कळलं का? तुम्ही खूप मोठा गुन्हा करताय. अजून पण तिला घेऊन या आणि तिला व्यवस्थित सांभाळा. कळलं का? तिच्या संमतीने जे काय करणार ना तिच्या संमतीने करा, नाही तर खूप मोठं नुकसान होणार आहे सगळ्यांचं. मी हे बघ ऐका, मी सामोपचाराने सांगतो, असं काही नाही. मी खूप भांडणं मिटवलेली आहेत. मी हे काम करतो, कळलं? घरातली भांडणं मिटवतो. पण विषय कसा आहे माहिती आहे? तुम्ही चुकीच्या व्यक्तीला फोन लावलात. तुम्ही मला लावलात फोन. हो. मग तुम्ही सजेशन द्या ना सर. मी तुम्हाला हे बघा एकच सजेशन देतो. तुम्ही काय केलं सांगा? तुम्ही तुमच्या नात्यामध्ये मुलगी आहे ती, बरोबर? म्हणजे याचा अर्थ काय? याचा अर्थ तुम्ही तिला ओळखत होता. तुम्ही आता जर सांगितलं असता की बाबा तिला ओळखत नव्हतो मी, दुसऱ्या कोणीतरी मला फसवलं, तर पटलं असतं. पण तुम्ही म्हणताय ती तुमच्या नात्यात आहे. नात्यातलीच आहे, पण तिच्या आई वडिलांनीच आम्हाला फसवलं ना. कसं फसवलं? तुमची भाची लागते ती. गावाची भाषी. अहो मग तिने गळ्यात मारलं तुमच्या आणि तुम्ही का डोळे मिटून तिला पदरात घेतलात? नाही, सुरुवातीला बघून हे करूनच सगळं केलं ना आपण व्यवस्थित. अहो चूक करताय तुम्ही. ऐका सांगतो ताई, मी तुम्हाला काहीच बोलत नाही आहे. मी फक्त नॉर्मली हा व्हिडिओ बनवतोय लोकांना समजावं म्हणून. मी तुम्हाला काहीही बोलत नाही आहे. तुम्ही फक्त तुम्हाला एक गोष्ट नाही, तुमचं नाव सांगू नका कृपया, याच्यामध्ये नाव सांगू नका, कारण मी कोणाची बदनामी करायची नाही. मी फक्त जनरली व्हिडिओ बनवतोय लोकांना समज यावी म्हणून. मी कोणावर अन्याय करणार नाही. फक्त विषय तुम्हाला एक गोष्ट नाही, ऐका ताई, हे चूक आहे, खूप चूक आहे. हे असं करू नका. तिला घेऊन या आणि तिला नांदवा घरात. आणि जर काय केस वगैरे अशी झाली किंवा काय, कुठलाही NGO गप्प बसणार नाही. कळलं ना? मी स्वतः सोशल काम करतो आहे. मी रितसर NGO आहे हे, कळलं ना? आणि मी लिगली ॲक्शन घेऊ शकतो, पण मला मी तेवढं लांब येऊ शकत नाही. कळलं ना? तर त्याच्यामुळे असली काही कामं करू नका. आणि मेन म्हणजे हे बघा, माणुसकी महत्त्वाची आहे, बरोबर ना? 6 महिन्यामध्ये ती वेळी झाली. पहिल्यांदा ती चांगली होती, मग तुम्ही लग्न केलात.
फॉल्ट कोणाचा आहे सांगा? तुमचा फॉल्ट आहे. ती वेडी का झाली? ती माहेरी का राहते? प्रश्न आहेत ना. तुम्हाला तुमची नात्यातच आहे, मग तुम्हाला सगळं खडानखडा माहिती पाहिजे. चुकलं तर मला सांगा, मी चुकलोय म्हणून. नाही नाही बरोबर आहे. मग असं नाही करायचं. ती तुमच्या मुलीसारखी आहे. उद्या आता एक विचार करा, तुम्हाला एक मुलगी आहे आणि समजा ती मुलगी त्या मुलीला तिकडे छळलं, तर मग तुम्ही काय करणार? हां, त्या मुलीला, तुमच्या मुलीला समजा माहेरी पाठवून दिलं त्यांनी, 5-6 महिने नांदवलं आणि मग पाठवून दिलं, तर तुमच्यावर काय काय प्रसंग आहे ना सांगा. कळलं ना. हो हां, त्याच्यामुळे असं काही करू नका. मी काहीच बोललो नाही तुम्हाला. मी तुमच्या कदाचित खूप लहान असेल, मी मुलासारखं असेल कदाचित तुमच्या, पण तुम्हाला एक गोष्ट हे सगळं सांगतो, खूप मोठा गुन्हा करताय तुम्ही, हे करू नका. हां ओके. हां, असं मी काहीच बोललो नाही. केव्हा फोन करायचा असेल मला करू शकता. फक्त एवढंच मला चांगलं ऐकायला आवडेल, कारण कसं मी हे बघा, मी जगात सगळ्यात मोठं काम मी करतो आहे. आम्ही नाती जोडतो. कळलं ना. आम्ही तोडत नाही कोणाला, आम्ही नाती जोडतो. कोणावर अन्याय होणं म्हणजे मी पसंत करणार नाही. बरं. आणि मी स्वेच्छेने रीतसर शपथ घेतलेली आहे. कळलं ना. रीतसर हे काम मी स्वीकारलेलं आहे. समजलं ना. हां, मग त्याच्यामुळे कसं असं काय वाईट काम करू नका. मला चांगलं ऐकायला आवडेल. तुम्ही केव्हा फोन केलात पुढच्या वेळी, त्यावेळी सांगा की दादा मी तिला घेऊन आले, आम्हाला बरं वाटतं, तिला आम्ही खूप चांगली वागणूक देतो, तिला सांभाळून घेतो, आता तिच्यात फरक पडला आहे आणि ती खूप छान आमच्याशी हसत खेळत म्हणजे आहे, एवढं सांगा. छान वाटेल मला. हां हां. आणि हे बघा, म्हणजे मी तुमचं कुठलंही नाव मी जाहीर करत नाही इथे, किंवा तुम्ही काय करता किंवा काय सगळं काहीच मी जाहीर करत नाही. मी फक्त अशासाठी हे बनवतो आहे की लोकांना समाज प्रबोधन व्हायला पाहिजे ना, आणि म्हणून मी बनवतो हे. कळलं ना. ठीक आहे, चालेल. हां, आपण निरोप घेऊया. हो हो ठीक आहे. ठीक आहे.